गावाकडे गेल्यावर तर आपला आराम फारच छान होतो, पण तोच आराम आपल्या घरी आल्यानंतर तो आरामाचा हराम कधी होतो हे आपल्याला खरंच कळतच नाही. असो बघा, मीही गावाला गेली होती आणि गावाकडनं आली तर घरात भरपूर धूर साठली होती. म्हटलं आज बेडरूम तरी क्लीन करूया. मग बेडरूमवरचे बेडशीट वगैरे काढून घेतले, काही वरचं फर्निचर होतं तेही मी मस्त विकींची मदत घेऊन क्लीन करून घेतलं आणि नाश्ता वगैरे केला. तोवर विकींचं हे साफसफाईचं काम चालू होतं. मग आमचा नाश्ता होतो तोवर ना हे सगळं वाढतही होतं. मग त्यानंतर विकींनाच बोलली की आता लगे हाती हे सगळ्या वस्तू वरती ठेवून देऊ. त्यानंतर त्यांनी फॅन पुसायला घेतला. फॅन ते पुसत होता तोवर ना म्हटलं मी इकडे बोर्ड पण छान क्लीन करून घेते. ते झाल्यानंतर मग बेडमधला जो सामान होता तो बेड खाली करून दुसरीकडे ठेवायचा होता ना, त्याच्यासाठी हा सगळं सामान काढणं चालू होतं. इकडे ना मी बेड पूर्ण रिकामा करून घेतला आणि ह्या बेडमधल्या ज्या वस्तू होत्या ना त्या गॅलरीमध्ये ठेवून आली. त्यानंतर इकडे बेड साफ करायला घेतला. तोवर विकी बोलला चहाही ठेव. मग मी चहा ठेवायला गेली तोवर ना हे झाडून घेतलं आणि चहा वगैरे करून आली. तोवर ना शंभू इकडे माझा डोअर पण मस्त क्लीन करत होता. आणि मम्मा मी तुला हेल्प करतो असं काहीच तो म्हणत होता. मग चहा वगैरे छान एन्जॉय केल्यानंतर मी इकडे ना पुन्हा बेड माझा पुसायचा राहिला होता तो पुसून घेतला आणि ड्रेसिंग टेबलची जागा होती ती पण मस्त झाडून पुसून मस्त भिंत देखील मी ओल्या कपड्याने छान क्लीन करून घेतली आणि विकीच्या मदतीने बेड तिकडे लावून घेतला. बेड लावल्यानंतर विकीलाच म्हटली की हे प्लाऊड वगैरे देखील मला बेडमध्ये अटकवून द्या आणि बेडमधला जो सामान होता तो पुन्हा तिकडे ठेवून द्या. गादी वगैरे टाकल्यानंतर मग कपाट देखील मी आवरायला घेतली. मग गादी टाकल्यानंतर कपाट वगैरे छान पुसून घेतला आणि विकीच्या मदतीने प्लाऊड बेडवर अटकून दिला आणि काही हे बॉक्स वगैरे ठेवायचे होते बेडमध्ये ते देखील मी इकडे ठेवून घेतले आणि बेडवर गादी वगैरे आतरून घेतली आणि मग नंबर आला कपाट रचायचा. मग कपाटमधले हे सगळे कपडे बेडवर ठेवून दिले आणि मग तिला मस्त झाडून पुसून घेतलं आणि पुन्हा झाडल्या पुसल्यानंतर पुन्हा हेच कपडे पुन्हा कपाट्यात मस्त घड्या करून ठेवून दिल्या. असं करून माझं घरातलं भरपूर काही म्हणजे निम्मीच्यावर काम भरपूर छान झालेलं होतं. ती कपाट वगैरे आवरल्यानंतर मग नंबर आला माझा ड्रेसिंग टेबलचा. मग ड्रेसिंग टेबल पण हा इकडे होता तो बाजूला करून घेतला आणि त्यालाही मस्त छान सगळ्या वस्तू बाहेर काढून त्याला झाडून घेतला पुसून घेतला आणि पुन्हा ह्या वस्तू पुसून ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवून घेतला. असं काहीसा माझं आज बेडरूमचं होतं. असं करून ना मी बेडरूमचं बरंच सारं काम कंप्लीट करून घेतलं. त्यानंतर मग मी झाडून पुसूनही घेतलं आणि या सगळ्या आजूबाजूच्या भिंत देखील मी छान क्लीन करून घेतला. असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.